आपल्या सर्वांना रामनवमीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। यावेळेची रामनवमी आपल्या सर्वांना खरं पाहिलं तर आनंदाची बाब आहे, समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे की वर्षानुवर्षाचा प्रलंबित असलेला राम जन्मभूमीचा मंदिराचा मुद्दा निकाली निघाला आणि आता राम मंदिराचं बांधकाम आत्ता सुरू झालं आहे। आणि म्हणून तमाम हिंदूंची आणि ज्याची श्रद्धा विश्वास या हिंदू जीवन पद्धतीत आहे त्यांना सर्वांना राम हा अतिशय प्रेरणादायी आहे, श्रद्धास्थान आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीने भव्य मंदिर उभं राहणार आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली आहे आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचं भूमिपूजन त्या मंदिराचं केलं। या देशाच्या प्रत्येक माणसाने आपलं निधी समर्पण केलं आणि त्यातून एक भव्य राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहणार आहे। आणि यावेळेची रामनवमी आपल्याला अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आहे। आपण सगळ्यांनी रामाचं पूजन करावं, रामनामाचा जप करावा आणि रामचरणी प्रार्थना करावी की रावणाची नाश केला, रावणाचा बिमोड केला, तसंच या कोरोनाचा बिमोड व्हावा ती शक्ती रामाने आपल्याला द्यावी। हेच रामनवमीच्या निमित्ताने रामाकडे मागणे आणि त्याचबरोबरीने सर्व जनतेला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा।